हाय एव्हरीवन, तुम्ही कधी बटर चिकन रेसिपी ट्राय केली का? नसेल केली तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. चला तर मग वेळ न दवडता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. बटर चिकनची रेसिपी जेव्हा आपण पाहत असतो त्यावेळेला ती खूपच कॉम्प्लिकेटेड वाटते. पण मी सांगते या पद्धतीने जर बटर चिकन रेसिपी ट्राय केली तर ती तुमच्यासाठी नक्कीच इझी होऊन जाईल. सगळ्यात पहिले मी या ठिकाणी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि ते स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि लगेचच आपल्याला ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी या ठिकाणी घातलं आहे 1 चमचा मीठ, 1 चमचा अद्रक लसूण मिरची पेस्ट, अर्ध्या लिंबाचा रस, 1 ते 2 चमचे दही, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचाभर काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा तेल. यानंतर हा सर्व मसाला आपण चिकनला छान असा लावून घेणार आहोत. सर्व चिकन ह्या मसाल्याने कोट झालं पाहिजे. यानंतर आपण हे चिकन एक 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. 10 मिनिटं जवळपास झालेली आहेत. त्यानंतर आपण हे चिकन लगेचच रोस्ट करून घेणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी मी एक पॅन घेतला आहे आणि तो छान असा तेलाने ग्रीस करून घेतला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण एक मोठा क्यूब बटरचा ॲड करणार आहोत आणि तो छान असा पूर्ण तवाभर ग्रीस करून घेणार आहोत. बटर पूर्ण तवाभर लावून झालेला आहे. त्यानंतर आपण मॅरिनेट करून ठेवलेले सर्व चिकनचे पीस त्यामध्ये टाकणार आहोत. पूर्ण चिकन रोस्ट होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरतीच आपण हे पूर्ण चिकन रोस्ट करून घेणार आहोत. सर्व चिकनचे पीस तव्यावरती आपण ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण एक 5 ते 6 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवून एक बाजू पूर्ण रोस्ट करून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिट झालेली आहेत आणि आपले चिकन एका बाजूने छान असं रोस्ट झालेलं आहे. त्यानंतरून ते पलटी मारून घ्यायचं आहे. पलटी मारून झाल्याच्या नंतरून त्यावरती परत 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला ही दुसरी बाजूही छान अशी रोस्ट करून घ्यायची आहे. चला तर मग आपलं चिकन अगदी रेडी आहे. व्यवस्थित असं रोस्ट झालेलं आहे ते. यानंतरून आपण ते डिशमध्ये काढून घेणार आहोत. चिकन रोस्ट करून झालेलं आहे. यानंतर आपण मसाल्याची तयारी करूया. मसाल्यासाठी मी या ठिकाणी एक कढई घेतली आहे. कढईमध्ये घातले 2 मोठे चिरलेले कांदे, 4-5 काजू, थोडासा लसूण, 2 मोठे कट केलेले टोमॅटो आणि हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. मसाला छान भाजून झालेला आहे. तो अशी चुटकी वाजून वाटून घ्यायचा आहे. चला तर मग मसाला रेडी आहे. आता आपण तडक्याची तयारी करूया. तडक्यासाठी मी या ठिकाणी कढईमध्ये घातलं आहे थोडंसं तेल, त्याबरोबर घातलं आहे थोडंसं बटर आणि थोडेसे जिरे घातले आहेत आणि तुमच्या आवडीचे सर्व खडे मसाले घालायचे आहेत. एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे आणि तो गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या ठिकाणी छान भाजून घ्यायचा आहे. कांदा छान भाजून झालेला आहे. यानंतर आपण बनवून ठेवलेला मसाला यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला हा मसाला लो फ्लेमवरती अगदी 10 ते 12 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये आपला मसाला रेडी आहे. यानंतर आपण या वाटणामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचाभर गरम मसाला. मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले छान एकजीव झाले आहेत. यानंतर आपण यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत. गरम पाणी आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी बघत टाकायचं आहे. मी या ठिकाणी टोटल अर्धा तांब्या म्हणजे 1 ग्लासभर पाणी ओतलेलं आहे भाजीमध्ये. ग्रेव्ही आपल्याला थोडीशी दाटसरच ठेवायची आहे कारण बटर चिकनची ग्रेव्ही थोडीशी दाटच असते. यानंतर ग्रेव्हीला एक उकळी फुटू द्यायची आहे. त्यानंतर सर्व आपले चिकनचे पीस त्यामध्ये ॲड करून टाकायचे आहेत. आपलं चिकन हे 80 ते 90% ऑलरेडी शिजलेलं आहे कारण ते आपण रोस्ट करून घेतलेलं आहे. उरलेलं 10 ते 20% आपण हे ग्रेव्हीमध्ये शिजवून घेणार आहोत. त्यासाठी 4 ते 5 मिनिटं आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे चिकनचे पीस छान असे शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपले चिकनचे पीस अगदी शिजले आहेत छान. ग्रेव्हीसुद्धा अगदी दाटसर आणि सुरेख अशी आली आहे. यानंतर आपण त्यावर थोडंसं बटर ॲड करणार आहोत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे
आणि आपलं बटर चिकन अगदी रेडी टू सर्व आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.